आणि ती राघवला एक प्रश्न विचारते की तू, मी, सिंधू एका बोटीमधून चाललोय आणि अचानक ती बोट उलटली आणि तुझ्याकडे माझ्यापैकी आणि सिंधूपैकी एकालाच वाचवण्याचा चान्स आहे, तर मग तू कोणाला वाचवशील? राघव त्यावर काहीही उत्तर देत नाही. राघव राणीला म्हणतो की मी तुला वाचवेल, परंतु राणी म्हणते की हे उत्तर तू मनातून देत नाहीयेस. नमस्कार मंडळी, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. राघव आणि सिंधू हे दोघंही एकत्र आलेत हे फक्त राणीचं एक स्वप्न असतं. ती देवाकडे प्रार्थना करत असते की देवा, हे स्वप्न कधीच खरं ठरू नको आणि माझ्या राघवला माझ्यापासून कधी दूर करू नकोस. राघव फक्त आणि फक्त माझा आहे आणि आमच्या दोघांमध्ये कधीच कोणी येता कामा नये. तर इकडे राघव आता विनू आणि सावी जिथे झोपलेले असतात आणि सिंधू तिचं पुस्तक वाचत असते. तर थोड्या वेळानंतर राघवला इचिंग सुरू होते. पहिल्यांदा सिंधू त्याच्याकडे लक्ष देत नाही, परंतु तो खूपच खाजवत असतो. त्यामुळे सिंधू त्याला विचारते की काय झालंय, तुम्हाला काही त्रास होतोय का? राघव तिला म्हणतो की मला थोडं इचिंग होतंय, बाकी काही नाही. सिंधू म्हणते की मी बघू का काय झालंय ते? राघव म्हणतो की नाही, त्याची काही गरज नाही, मी घरी गेलो की शॉवर करेल, मग मला बरं वाटेल. नमस्कार मंडळी, तुम्ही चॅनलवर व्हिडिओ बघता परंतु आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. परंतु राघवचा त्रास हा अजूनच वाढलेला असतो. त्यामुळे सिंधू त्याला म्हणते की तुम्ही थांबा, मी बघते काय ते. सिंधू जेव्हा बघते तर राघवच्या मानेवर हे रॅशेस आलेले असतात. तेव्हा सिंधू राघवला म्हणते की राघव तुम्ही थांबा, मी तुम्हाला त्यावर मलम लावून देते. तर राघव म्हणत असतो की नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. सिंधू म्हणते की राघव, मी एक डॉक्टर आहे आणि माझं हे कर्तव्य आहे, त्यामुळे माझं सगळं ऐकावं लागणार आहे तुम्हाला. सिंधू आता राघवच्या मानेवर मलम लावत असते, परंतु तिला समजतं की राघवच्या पूर्ण अंगाला रॅशेस आले. त्यामुळे ती राघवला म्हणत असते की प्लीज तुम्ही तुमचा शर्ट काढा. राघव त्यासाठी नकार देत असतो, परंतु सिंधू त्यासाठी फोर्स करते. राघव आता शर्ट, सिंधू आता त्याच्या रॅशेसवर मलम लावून देत असते आणि ती राघवला सांगते की हे मलम लावल्यावर थोडीशी आग होईल, परंतु प्लीज तुम्ही ओरडू नका कारण मुलं झोपलेत. सिंधू राघवला मलम लावत असते आणि त्याच वेळी तिथे राणी येते. राणी आता सिंधू आणि राघवला बेडरूम मध्ये बघते, त्यामुळे राणीला प्रचंड राग आलेला असतो. राणी आता ओरडते की हे सर्व काय चाललंय इथे. राघव आणि सिंधू दोघंही राणीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु राणी काही ऐकत नसते आणि ती राघवला म्हणत असते की राणी राघवला म्हणत असते की सावीच्या आजारपणाचं कारण काढून तुला हे सगळं करताना लाज नाही वाटली का? आणि तू इथे एक्स वाईफ सोबत रोमांस करतोय. राणीचं हे बोलणं ऐकून राघवला मात्र खूप चिडचिड होत असते आणि तो राणीला म्हणत असतो की तू काय बोलतीयस ना याचं भान ठेव. राणी आता कोणाचंच काहीही ऐकून घ्यायला तयार नसते. सिंधू तिला म्हणत असते की अहो मधुताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. राणी म्हणते की तू तर बोलूच नको, तू काय करत होती ना बघितलं मी. राघव तिला दाखवतो की हे बघ, मला रॅशेस आले आणि त्याच्यावरती सिंधू मलम लावत होती, परंतु त्यावर सुद्धा राणी विश्वास ठेवत नाही. आणि मग राघव सिंधूच्या हातातली ती क्रीम राणीला दाखवतो, तेव्हा कुठे राणी थोडी शांत होते. परंतु राणीने जो काही तमाशा केलेला असतो त्यामुळे राघव मात्र तिच्यावर फार चिडलेला असतो. दुसरीकडे राजश्री ही फार काळजीमध्ये असते आणि सारखी एरझरे घालत असते. रत्नाकर तिला सांगत असतो की काळजी करू नकोस, परंतु तिचा जीव काही थाऱ्यावर नसतो. राजश्री म्हणत असते की मी कशी काळजी करू नको, राणी डोक्यात घालून आता सिंधूच्या घरी गेलीये. पण राघवला सुद्धा इतक्या रात्री सिंधूकडे जाण्याची काय गरज होती. रत्नाकर म्हणतो की अगं तू एकदा राघवच्या जागी स्वतःला ठेवून बघ. सावी ही राघवची मुलगी आहे आणि तो राघव सावीसाठीच तिकडे गेलाय. राजश्री म्हणते की हो, मला तुमचं म्हणणं पटतंय, परंतु यामुळे राणी आणि राघव मध्ये वाद होतील त्याचं काय. रत्नाकर राजश्रीला म्हणत असतो की खरं तर राणी जे काही वागते ना ते मला अजिबात पटत नाही. राजश्री म्हणते की नाही, यात चूक सिंधूची आहे. रत्नाकर म्हणतो की तसं बघितलं तर चूक कोणाचीच नाहीये. खरं तर चूक ही परिस्थितीची आहे आणि जे ते आपल्या जागी बरोबर आहे. राजश्री म्हणते की बरोबर आहे तुमचं, खरं तर ही परिस्थिती सांभाळण्यासाठी आपल्यालाच काहीतरी करायला हवं. दुसरीकडे राघव आता राणीला ओढून आता हॉलमध्ये घेऊन येतो. सिंधू त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु राघव आता सिंधूला म्हणतो की तू मध्ये काहीही बोलायचं नाही. आणि तो राणीला म्हणतो की बघ, मला रॅशेस आले होते आणि सिंधू माझ्या जखमेवर मला मलम लावत होती. आणि तरी सुद्धा म्हणत असते की आता उगाच तू काही खोटा बहाणा करू नको. आता मात्र राघवची संयम शक्ती संपलेली असते. तो राणीला म्हणतो की खरं तर मला तुला एक्सप्लेन करण्यामध्ये काही वाटतच नाही. राणी राघवला म्हणत असते की राघव, तुला लाज वाटत नाही, तू इतक्या रात्री सिंधूच्या बेडमध्ये होतास. राघव राणीला शांत बसायला सांगत असतो. राणी शांत बसत नसते आणि म्हणत असते की खरं तर हे सगळं त्या सावीमुळे होतंय. राघव राणीला म्हणतो की माझ्या मुलीचं नाव घ्यायचं नाही. राणी म्हणत असते की आधी ह्या सिंधूने माझं आयुष्य बर्बाद केलं आणि आता तिच्या ह्या मुलीने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. त्या सावीमुळे माझा नवरा सुद्धा माझ्यापासून दूर जातोय. राघव तिला म्हणत असतो की राणी, मी तुला पुन्हा एकदा सांगतोय, माझ्या मुलीचं नाव मध्ये आणू नकोस. आणि तू बाई आहेस की कोण आहे, एवढ्या लहान मुलीबद्दल तुझ्या मनात एवढा राग कसा. राणी
राघवला म्हणते की हो आहे माझ्या मनात तिच्याबद्दल राग, कारण तिच्यामुळे माझा नवरा माझ्यापासून लांब होतोय. विनू आता तिथे आलेला असतो, त्यामुळे विनूकडे बघून राघव आणि राणी शांत बसतात. विनू म्हणतो की काय झालं? राघव म्हणतो की काही नाही, आपल्याला घरी जायचंय. आणि असं म्हणून आता तो विनू आणि राणीला घेऊन तिथून निघून जातो. परंतु सिंधू मनात म्हणत असते की आतापर्यंत मधुताईंच्या मनामध्ये माझ्याबद्दल राग होता, पण त्यांच्या मनात माझ्या सावीबद्दल इतका राग आहे याची खरंच मला कल्पना नव्हती. या सगळ्या गोष्टींचा माझ्या सावीला कधीही काहीही त्रास व्हायला नको. इकडे राघव हा विनूला झोपवत असतो, तर राणी राघवला म्हणत असते की जे काही घडलं त्याबद्दल तुला माझ्याशी बोलायचं नाहीये का? राघव म्हणतो की नाही बोलायचं. राघव तिला म्हणत असतो की तू तिथे येऊन जो काही तमाशा केलाय ना तो मला अजिबात पटला नाहीये. मी तुला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी तुला जे हवं असतं तेच तू करतेस. राणी राघवला म्हणत असते की परंतु मी असं का वागले? तू एकदा विचार कर ना. मला तर तुझ्या डोळ्यात माझ्याविषयी काही प्रेमच दिसत नाही, आणि मग अशा परिस्थितीत मी इन्सिक्युअर नाही होणार का? राघव म्हणतो की विनूची आई आहे म्हणून मी तुला कधी अंतर देणार नाही. तेव्हा राणी म्हणते की मला विनूची आई सोबत मला तुझी बायको सुद्धा व्हायचंय. राघव मात्र त्यावर काहीही उत्तर देत नाही. तेव्हा राणी म्हणते की ठीक आहे, मी तुला कुठलेही प्रश्न विचारणार नाही, फक्त शेवटचा प्रश्न विचारतीये. आणि ती राघवला एक प्रश्न विचारते की तू, मी, सिंधू एका बोटीमधून चाललोय आणि अचानक ती बोट उलटली आणि तुझ्याकडे माझ्यापैकी आणि सिंधूपैकी एकालाच वाचवण्याचा चान्स आहे, तर मग तू कोणाला वाचवशील? राघव त्यावर काहीही उत्तर देत नाही. राघव राणीला म्हणतो की मी तुला वाचवेल, परंतु राणी म्हणते की हे उत्तर तू मनातून देत नाहीयेस. राघव म्हणतो की तू मला कितीही वेळा प्रश्न विचारला तरीही मी हेच उत्तर देईल. आणि मग राघव तिथून निघून जातो. रत्नाकर सकाळी राणीला म्हणत असतो की तू जे रात्री काही वागलीस ते आम्हाला अजिबात पटलं नाहीये. तितक्यातच विनू तिथे येतो आणि विनू म्हणतो आमची ट्रिप जाणार आहे आणि त्यामध्ये आई, बाबा, सावी, मी, डॉक्टर काकू सगळे असणार आहे. पण त्याच वेळी अन्वी तिथे येते आणि म्हणते की मला सिम्माचा मेसेज आला होता की ती आणि सावी पिकनिकला येत नाहीये. आणि ते ऐकून विनू आणि राघवला फार वाईट वाटतं. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सावी आणि सिंधू सुद्धा पिकनिकला जायला तयार होतात, आणि जेव्हा ते बसमधून जात असतात तेव्हा राणी आणि राघव मस्त छान गाणी म्हणत असतात. त्यामुळे राणी खूप चिडत असते आणि सिंधूला ती डायरेक्ट बसमधूनच खाली ढकलून देते. मित्रांनो, असेच लग्नाची बेडी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.